पुण्यातील टिळक स्मारक मंदिर येथे लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराचं आयोजन करण्यात आलं। यावेळी कार्यक्रमात भाषण सुरू असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्री चंद्रकांत पाटलांना चिमटे घातले। सूत्रसंचालन करणाऱ्या महिलेने मंचावर दोन दादा आहेत असं म्हणाले होते। एक अजित दादा आणि दुसरे रोहित दादा आहेत। त्यानंतर महिलेने चंद्रकांत दादा पण आहेत असं म्हणत सर्व दादांचा उल्लेख केला। त्यावरून अजित पवार यांनी चंद्रकांत दादांना टोमणे मारले। तुम्ही अजून सुद्धा पुणेकरांना पुण्याचे वाटत नाहीत, त्यांना कोल्हापूरचेच वाटतात असं अजितदादा म्हणाले। मगाशी एक बघत होतो, निवेदिका पुण्यातल्याच आहेत का? नाही, काय झालं, दोन दादा म्हणाले। ते दोन दादा म्हटल्यानंतर चंद्रकांत दादांना अजून आमचे पुणेकर मुख्यमंत्री महोदय कोल्हापूरचे समजतात, ते पुण्याचे वाटतच नाही। ही साले काय अडचण आहे, त्याचं जरा तुम्ही लक्ष घालावं देवेंद्रजी। तुम्ही सगळीकडे लक्ष घालता, इथंच लक्ष घालत नाही। माझ्या आधी ते पालकमंत्री होते। आता आपलं तुमच्याबरोबर यायचं ठरलं तेव्हाच तुम्ही कबूल केलं, तुझा पुण्याचा पालकमंत्री करणारे म्हणून मी आलो।